महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित 288 आमदार आज आमदारकीची शपथ घेणार आहेत। विधान भवन इथे ते शपथ घेणार आहेत। सध्या मी आहे मुंबईच्या विधान भवन परिसरात आणि याच ठिकाणी नवनिर्वाचित 288 आमदार आज आपल्या आमदारकीची शपथ घेणार आहेत। कालिदास कोळंबकर हे त्यांना शपथ जे आहे ते 3 दिवसांसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून असणार आहे। तर आपण पाहिलं तर 3 दिवसांसाठी विशेष अधिवेशन जे आहे ते मुंबईत पार पडत आहे। 3 दिवसात पहिले 2 दिवस जे आहे ते 7 आणि 8 डिसेंबर रोजी जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते आपली शपथ घेणार आहेत आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी विधानसभेचा अध्यक्ष जो आहे तो निवडला जाणार आहे। आपण पाहिलं तर विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण की भाजप आणि शिवसेना शिंदे गट दोन्हीही या पदासाठी आग्रही आहेत। त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे पाहायचं झालं तर जर भाजपला विधानसभा अध्यक्षपद मिळाला तर सूत्रांची अशी माहिती आहे की राहुल नार्वेकर हेच विधानसभेचे अध्यक्ष म्हणून पुढचे 5 वर्ष पुन्हा एकदा रुजू होतील। तर शिवसेना शिंदे गटाकडे जर अध्यक्षपद गेला तर संजय शिरसाट असतील, दीपक केसरकर सारखे वरिष्ठ नेते आहेत त्यांची वर्णी लागू शकते। सध्या विधान भवन परिसरात आपण पाहू शकतात की आमदार जे आले ते सुरुवात झालेली आहे। आमदारकीची शपथ जी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी घेतलेली आहे। त्यासोबत जे नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते देखील आपल्या आमदारकीची शपथ घेत आहेत। विधान भवन परिसरात आपण पाहू शकतात की सर्वच ते पक्षाचे नेते जे आहेत ते नवनिर्वाचित आमदार आहेत ते यायला सुरुवात झाली आहे आणि आता 9 तारखेला विधानसभेचा अध्यक्ष कोण होणार आणि भाजपचा अध्यक्ष होणार की शिवसेनेचा अध्यक्ष होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। डॅरेल मिरांडा, इंडिया न्यूज, महाराष्ट्र।